चाकणकर येत्या 2 दिवसात राजीनामा देणार का? सुनेत्रा पवारांची भेट घेऊन चाकणकर पुढील निर्णय घेणार. पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार. रुपाली चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या. अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचा धक्कादायक दावा. चाकणकरांना अटक करून नार्को टेस्टची मागणी. रुपाली चाकणकर फरार असल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा. चाकणकर माध्यमांसमोर न आल्याने ठोंबरेंची पोस्ट. तर खरात प्रकरणात चाकणकरांना सह आरोपी करा. पुढारी न्यूजशी बोलताना ठोंबरेंची मागणी. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ. अशोक खरातच्या उपस्थितीत महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक घालतानाचा नवा व्हिडिओ समोर. नाशिक लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढली. अशोक खरातचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती. तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी. सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे नियमित भक्त होते. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. राऊतांनी आरोप केलेले 9 मंत्री कोण? कॅप्टन खरात आणि अमित शहांचा फोटो. हर्षवर्धन सपकाळांकडून ट्विट. या भोंदू खरातला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. सपकाळांची मागणी. कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात. नीरज जाधव खरातचा ऑफिस बॉय. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी नीरजवर गुन्हा. इराण हादरलं. अमेरिका आणि इस्रायली फौजांचा तेहरानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला. इस्रायलकडून प्रगत लढाऊ विमानांचा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर. इराणकडून अमेरिकेचं जगातील सर्वात प्रगत फायटर जेट लक्ष्य. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअरकडून व्हिडिओ जारी. F-35 लाइटनिंग 2 हे स्टेल्थ फायटर जेट लक्ष्य केल्याचा दावा. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सद्वारे क्षेपणास्त्रे प्रक्षेपित. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 कारवाईनं इराणनं डागली क्षेपणास्त्र. इमाद आणि खैबर शेकन सारख्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर. युद्धाची झळ रिक्षा चालकांना. LPG गॅसची दरवाढ झाल्याने प्रवासी भाड्यात वाढ. मात्र भाडं वाढल्याने धुळ्यात प्रवाशांची रिक्षाकडे पाठ. तर संभाजीनगरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे आंब्याचं मोठं नुकसान. अकोल आणि वाशिममध्येही कांदा, ज्वारी, गहू, हरभऱ्यासह टरबूज, केळी आणि चिकू बागांचं नुकसान.